युद्ध संपवण्याच्या अगदी नजीक आहोत असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। आम्ही कधीही मिळवला नाही असा विजय मिळवलाय। आमची सामरिक उद्दिष्ट आम्ही पूर्ण केली आहेत असंही त्यांनी म्हटलंय। आम्ही इराणला अण्वस्त्र सज्ज देश होण्यापासून रोखलं याचा मला अभिमान आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। अमेरिकेला हॉर्मुझची गरज नाही, अमेरिकेकडे मुबलक तेल साठा आणि गॅस साठा आहे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय। In just 1 month since the United States military began Operation Epic Fury, targeting the world's #1 state sponsor of terror, Iran. In these past 4 weeks, our armed forces have delivered swift, decisive, overwhelming victories on the battlefield. Victories like few people have ever seen before. Tonight, Iran's navy is gone. Their air force is in ruins. Their leaders, most of them terrorist regime they led, are now dead. Their command and control of the Islamic Revolutionary Guard Corps is being decimated as we speak. Their ability to launch missiles and drones is dramatically curtailed, and their weapons, factories, and rocket launchers are being blown to pieces. Very few of them left. Never in the history of warfare has an enemy suffered such clear and devastating large-scale losses in a matter of weeks. तर राष्ट्राला संबोधित करताना ट्रम्प यांनी केलेल्या भाषणातले काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया। तर ट्रम्प यांनी असं म्हटलेलं आहे की इराणचं नौदल आम्ही संपवलंय, इराणी लष्करावर आमचं नियंत्रण आहे, अमेरिकेनं मोठा विजय प्राप्त केलाय। इराणची क्षेपणास्त्र ड्रोन क्षमता आम्ही नष्ट केली आहे, महिनाभर युद्ध सुरू पण आमचं लष्कर ताकदवान। इराणला अण्वस्त्र सज्ज राष्ट्र होण्यापासून आम्ही रोखलंय। इराणच्या अत्याचारी सत्तेनं त्यांच्याच 45,000 लोकांची हत्या केली आहे। तर आम्हाला पश्चिम आशियातील तेलाची, नैसर्गिक वायूची गरज नाही, सामरिक उद्दिष्ट आम्ही पूर्ण केली आहेत। आणखी एक मोठी बातमी आहे, हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत भारतानं चिंता करू नये असं इराणनं म्हटलेलं आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणकडून मोठं विधान येत आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद असणं हे भारतासाठी खूप चिंतेची बाब होती। भारतातली अनेक जहाजं या सामुद्रधुनीमध्ये अडकलेली होती। या पार्श्वभूमीवर इराणकडून हे मोठं विधान आलेलं आहे। भारताच्या काही जहाजांना सामुद्रधुनीतून जाण्यास इराणनं परवानगीही दिलेली होती, मात्र आता इराणनं पुन्हा एकदा भारताची चिंता दूर करणारं विधान केलेलं आहे। इराणच्या दूतावासानं ही माहिती जारी केलेली आहे। चिंता नको, भारताला मित्राची साथ आहे असं इराणनं म्हटलंय। इराणच्या दूतावासानं ही माहिती जारी केली आहे। त्यामुळे या सगळ्या चिंतेच्या बातम्यांमध्ये अतिशय दिलासादायक अशी बातमी येतेय। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत इराणनं मोठं विधान केलेलं आहे। इराणच्या दूतावासानं ही माहिती जारी केलेली आहे। अत्यंत महत्त्वाचे विधान, चिंता नको, भारताला मित्राची साथ आहे असं इराणनं म्हटलंय। या महत्त्वाच्या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये घेणार आहोत एक छोटासा ब्रेक। कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा।